नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते मंजिरीने हॉलमध्ये सर्व रुखुदाचे सामान मांडलेले असते। तेव्हा स्वाती तिथे येते आणि हे बघून तिला खूपच आनंद होतो आणि ती मंजिरीला विचारते, हे सगळं काय आहे? आमच्याकडे किती भांडी आहेत, मग ही भांडी कशासाठी देत आहेत? तेव्हा मंजिरी बोलते, तुमच्याकडे नॉनव्हेज बनवतात ना, त्यामुळे आमच्या मुक्ताला स्वयंपाक करायला भांडी नको का, म्हणून ही भांडी देत आहोत। तेव्हा लगेच स्वाती म्हणते, काय? तर मंजिरी म्हणते, हो बरोबर आहे की नाही, बरोबर बोलते ना मी? अहो, आमच्याकडे पद्धत असते अशी रुखवताची सामान देण्याची। आणि आता मंजिरी तिथून निघते तर स्वाती त्या सामानाकडे बघतच असते। त्यानंतर इथे आता सर्वजण खूपच खुश असतात आणि आता सागर आणि मुक्ता पाटावरती चढून मंगलाष्टका सुरू झालेले असतात। तर सायली, अर्जुन सर्वजण खूपच आनंदाने सागर आणि मुक्ताकडे बघत असतात। तर आता इथे मंगलाष्टका सुरू झालेल्या असतात। माधवी आतमध्ये बसलेली असते। तेवढ्यात सावनी तिथे येते आणि म्हणते, थांबा, हे लग्न नाही होऊ शकत। आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो। इंद्रा मात्र सावनीकडे खूपच रागाने बघत असते। मुक्ता ही सागरकडे बघत असते, कारण सावनी इथे कशी काय आली? सागरने तिला लग्नाबद्दल सांगितलं तर नाही ना, असे तिला वाटत असते। तेव्हा आतमधून मंगलाष्टका का बंद झाल्यात म्हणून माधवी लगेच बघायला बाहेर येते। तर बघते तर सावनी तिथे आलेली असते। ती म्हणते, तू काय करतेस इथे? आणि हे बघ, तुझं पूर्वीचं जे काही भांडण असेल ना ते नंतर कर, आधी माझ्या मुलीचं लग्न होऊ दे। तेव्हा लगेच सावनी म्हणते, नाही, तुम्ही हे लग्न करण्यापेक्षा आहे ना तुमच्या मुलीला विहिरीत ढकललं ना तरी चालेल। इनफॅक्ट तुम्ही तेच करताय, विहिरीतच ढकलताय ना तिला, बरोबर लग्न करते ना ती। जगली वाचली तर अवघड आहे आणि बुडाली तर बरंच आहे ना। आता मात्र मुक्ता ही सावनीकडे बघतच असते, कारण तिला काय म्हणायचं नेमकं हे सर्वांना कळत नसते। तेव्हा इंद्रा म्हणते, ए, तू कशाला आली इथे? माझ्या पोराचं लग्न मोडायला आली ना तू इथे? तेव्हा आता सावनी म्हणते, हा माणूस चांगला नाहीये। तेव्हा लगेच माधवी म्हणते, हे बघा, तुमचं जे काही भांडण आहे ते पूर्वीचं ते आम्हाला सगळं माहिती, त्यामुळे प्लीज आता तुम्ही जा, इथून जा बरं। आणि कशाला लग्नात घोळ करताय माझ्या मुलीच्या? जा तुम्ही। लगेच स्टेजवरून पोरू काका म्हणतात, हे बघा, तुम्ही नंतर या, तुमचं काय भांडण उकरून काढायचंय ना ते तुम्ही नंतर काढा। तेव्हा आता माधवी म्हणते, थांब पोरू, पण यांचा काही संबंधच नाहीये, आता हे दोघे वेगळे झालेत ना, मग हा माणूस कुणाबरोबर लग्न करतो याच्याशी यांचा काही संबंध नाही, याच्याशी काही घेणं देणंच नाही, कारण आता हे वेगवेगळे झालेत ना, मग काय करायचंय? आणि त्यांच्याबद्दल आम्हाला सर्व काही माहिती, त्यामुळे प्लीज आता तुम्ही इथून जा आणि आमचं हे लग्न पूर्ण होऊ द्या। तेव्हा लगेच आता सावनी बोलते, हो का, सगळं काही माहिती आहे का तुम्हाला यांच्याबद्दल? आता मात्र इंद्रा सागरला खूपच टेन्शन आलेली असते। तेव्हा माधवी म्हणते, हो, सगळं माहिती आहे आम्हाला यांच्याबद्दल। मग लगेच सावनी बोलते, 11 वर्षाचा मुलगा आहे या माणसाला, हे माहिती आहे का तुम्हाला? आता मात्र मुक्ता सागरकडे बघू लागते। सागर खाली मान घालून उभा असतो। हे सगळं ऐकून आता मंजिरी, मयुरेश, पोरू काका या सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा लगेच सावनी सागरला बोलते, सागर, तू विसरला की काय? तुला 2 मुले आहेत, तू सईला पुढं पुढं करतोयस, पण तुझ्या आदित्य नावाच्या मुलाला विसरला की काय? आपल्याला 2 मुले आहेत, हे लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा आता सागरला सावनीचा खूपच राग येतो। तो लगेच तिच्याबरोबर बोलण्यासाठी पुढे येतो। तेव्हा सावनी म्हणते, सागर, विसरला की काय तू? आपला आदित्य नावाचा मुलगा तुझ्यामुळे हॉस्टेलमध्ये शिकतोय, तो तुझ्यामुळे त्याला हॉस्पिटलला न्यावं लागलं, आणि वर्षापूर्वी रात्री तुझ्यामुळे तो बेशुद्ध पडला होता, हे कसं काय विसरला तू? तेव्हा आता हे ऐकल्यानंतर माधवी, पोरू काका सर्वांना धक्का बसतो। तर इंद्रा बोलते, ए, तू इथे कशाला आलीस? मुद्दाम करतेस ना तू हे लग्न मोडण्यासाठी माझ्या सागराचं? आता मात्र हे ऐकून मुक्तालाही धक्का बसलेला असतो। ती सागरकडे एकटक बघत असते। तेव्हा इंद्रा सावनीला तिथून पाठवून देत असते। मग माधवी लगेच विचारते, हे सगळं काय चालू आहे? याला काय अर्थ आहे? ही बोलते ते खरं आहे का? कोणी काही बोलेल का काय चालू आहे? तेव्हा लगेच सावनी बोलते, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते मला विचारा, मला सगळं माहिती, आणि इनफॅक्ट मी सांगते ना तुम्हाला काय आहे खरं ते, कारण इतके दिवस मी गप्प होते। हा माणूस कुणाबरोबर लग्न करतोय याचं मला काही घेणं देणं नाही, पण मुक्ता माझ्या ओळखीची आहे ना,
त्यात माझ्या सईचं हसू तिने परत आणलंय. मी जेवढी काळजी घेतली नाही तेवढी काळजी या मुक्ताने माझ्या सईची घेतली. त्यामुळे मला असं वाटतंय तिचं आयुष्य बरबाद होऊ नये. या माणसाबरोबर लग्न जर झालं ना तर तिच्या आयुष्याचं वाटोळ होईल. हा माणूस नाही, राक्षस आहे. आणि मुळात म्हणजे हा एक बाप कधीच होऊ शकत नाही. 4 वर्षापूर्वी माझ्या आदित्यला याने इतके मारलं होतं ना, पूर्ण अंगावरती काळं निळे होईपर्यंत वळ उठले होते. आणि फक्त का तर आईवडिलांच्या भांडणात त्याने आईची बाजू घेतली होती म्हणून इतकं मारलं होतं. तर तो बेशुद्ध पडला होता आणि या माणसाला ठाऊकही नव्हतं, कारण हा माणूस नशेत होता ना. कसं कळणार? तेव्हा आता सागर म्हणतो, सावनी काही खोटं सांगू नको हा, हे असं काही घडलं नव्हतं. तेव्हा लगेच सावनी बोलते, हो ना, कोर्टातही तू असंच म्हणत होता ना, त्यामुळेच तर जज साहेबांनी आदित्यची कस्टडी माझ्याकडे दिली ना. आणि अजूनही मला हॉस्टेलमधून फोन येतात की आदित्य रात्री डचकून उठला आणि झोपेत म्हणत होता, पप्पा मारू नका, मारू नका. आता मात्र हे ऐकून माधवीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती इंद्रा, सागर या सर्वांकडे बघत असते, मात्र कोणीही काही न बोलता खाली मान घालून उभे असतात सर्वजण. तेव्हा लगेच सावनी म्हणते, सांगा ना, मी खोटं बोलते का? आदित्यची कस्टडी आहे ना माझ्याकडे. ती लगेच मुक्ताकडे जाते आणि म्हणते, हे बघ मुक्ता, माझा आदित्य माझ्या भांडणात मला वाचवण्यासाठी मध्ये आला होता आणि आता तुला वाचवण्यासाठी सईमध्ये येणार आहे. सईचेही सुद्धा तेच हाल होणार आहे. या माणसाने माझ्या मुलाला खूप मारलं होतं आणि दुसऱ्या दिवशी याला आठवलं सुद्धा नाही की याने याच्या पोटच्या मुलाला एवढं मारलंय. हा तेच असणार आहेत मुक्ता. हा माणूस खूप रागीट आहे, दिसतो तसा नाहीये. हे बघ मुक्ता, आज माझा आदित्य कोर्टात जज साहेबांना सगळं काही सांगत होता. उद्या सई तुझ्या बाजूने बोलेल कोर्टात, जज साहेबांना सगळं काही सांगेल. आता ती माधवीकडे येते आणि म्हणते, हे बघा मावशी, तुमच्या मुलीचं वाटोळ होणार आहे. तेव्हा आता लगेच सागर म्हणतो, इनफ, बाद झालं सावनी, किती खोटारडी तू. त्यावेळेसही जज साहेबांना फितवलं होतं तू, त्यामुळे तुझ्या बाजूने साक्ष दिली सर्वांनी आणि आदित्यची कस्टडी तुला मिळाली. त्यामुळे बास, खोटं बोलू नको आता. तेव्हा सागर आता मुक्ताला सांगतो, ही बाई खोटं बोलते. सावनी म्हणते, हो का, मी खोटं बोलते का, मी खोटं बोलते का? आता मात्र सागर आणि सावनीमध्ये वाद पेटलेले असतात. सागर लगेच माधवीकडे जातो आणि म्हणतो, हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, ही बाई पूर्णपणे साफ खोटं बोलते. तेव्हा मुक्ता लगेच जोरात ओरडते, बास, काय चालू हे? लग्न मंडप हा इनफॅक्ट होता, परंतु आता नाही. तुम्ही तर इथेही कोर्ट करून ठेवलं ना. आणि मिस्टर सागर कोळी, मला तर तुमचा ना इतका राग येतो. इतके दिवस मी तुमची राग, चिडचिड सगळं सहन केलं, परंतु आता नाही. आता मला तुमची कीव येते. काय माणूस आहात हो तुम्ही? इनफॅक्ट एका लहान मुलावर हात उचलला आणि एका स्त्रीवर हात उचलणाऱ्या माणसाबरोबर मी कधीही लग्न करू शकत नाही. आई बाबा, मला माफ करा, असे म्हणून आता मुक्ता तिथून निघते. तेवढ्यात सागर तिथे येतो आणि म्हणतो, माझा 11 वर्षांचा मुलगा आदित्य याला फितवलंय, खोटं बाटं भरून मनात तो माझ्या विरुद्ध झालाय आज. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, हो का, सगळे खोटं बोलतात आणि फक्त सागर कोळी हा माणूस खरं बोलतोय का? बोला ना. तेव्हा लगेच सागर म्हणतो, ही बाई खोटारडी आहे, खोटं बोलते. लगेच मुक्ता विचारते, हो का, मग तुम्ही खरं बोलताय का? तुम्हाला मुलगा आहे की नाही? तेव्हा सागर म्हणतो, मुलगा आहे. मग लगेच मुक्ता म्हणते, मग एवढं का फसवलं तुम्ही? तुम्ही आधी का नाही सांगितलं की तुम्हाला एक मुलगा आहे? का लपवलंस? हो ना. त्यामुळे हे बघा, तुमच्यासारखा बाबा सई कधीही डिझर्व करत नाही. त्यामुळे सई तुमच्यापासून दूर राहिलेलीच बरी. मग सई जर दूर राहणार असेल तर आपण दोघांनी एकत्र येऊन काय उपयोग? त्यामुळे माझा तुमच्यावरती विश्वासच नाही. तेव्हा आता सागर म्हणतो, हो का, विश्वास नाहीये ना, मग संपलं तर सगळं. तर मुक्ता म्हणते, हो, आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की सई ही सावनीकडेच असायला पाहिजे. ती तुमच्याकडे अनसेफ आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर लग्न करू शकत नाही. आणि ती सावनीला म्हणते, सॉरी या सावनी, मी तुम्हाला काही न सांगता एवढं मोठं पाऊल उचलत होते. बरं झालं तुम्ही आलात ऐन टायमावर. आता मात्र सागरला ते कोर्टातले सर्व क्षण आठवत असतात. कसं सावनीने आदित्यला फितवून त्याच्या विरुद्ध कोर्टात सांगायला लावलेलं असतं की माझ्या पप्पांनी मला खूप मारलेलं आहे. तर सागर म्हणत असतो, नाही नाही, आदित्य खोटं बोलतोय. तेव्हा जज साहेब म्हणत असतात, 8 वर्षाचा मुलगा कुठे खोटं बोलू शकतो का? आणि अशाच पद्धतीने आदित्यची कस्टडी ही सावनीला मिळालेली असते. तर लगेच मुक्ता बोलते, आता सगळं संपलंय, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता सावनी हसतच सागरकडे बघत असते. ती लगेच मुक्ताच्या आईबाबांना म्हणते, माफ करा आई बाबा, परंतु
मी हे सगळं मुक्ताच्या भल्यासाठीच केले. आता माधवीचे आईबाबा दोघेही आतमध्ये निघून जातात. तेव्हा इंद्रा म्हणते, ए बाई, शेवटी केलंच ना तू जे होतं. तमाशा करायला खूपच आवडतं का तुला? तेव्हा लगेच स्वाती पुढे येते आणि म्हणते, का गं, कोणत्या जन्माचा बदला घेते काय माहिती. तेव्हा आता सावनी बोलते, ह्याच जन्माचा बदला आहे. आणि तसंही नाचायला खूपच आवडतं ना एक सासूबाई तुम्हाला, त्यामुळे तमाशा तर व्हायलाच पाहिजे. मग आता सावनी सर्व पाहुणे मंडळींना काढून देते आणि सांगते, आता लग्न मोडले सागर कोळीचं, चला चला निघा इथून, आता जेवण वगैरे काही मिळणार नाही. ती आता सागरकडे येते. तिथे अर्जुनही उभा असतो. तेव्हा ती सागरला म्हणते, हाय सागर कोळी, तुला या मंडोळ्या खूप छान दिसत आहेत बरं का, परंतु आता पुढच्या लग्नात वापरतो, कारण आता तुझं लग्न मोडलंय. तेव्हा सागर म्हणतो, तू मला सईपासून दूर नाही नेऊ शकत. तेव्हा आता लगेच सावनी म्हणते, ते तर मी केलंय, आता तू सईपासून दूर केलंय. आता मात्र सागरला खूपच राग येतो. तो सावनीला मारायला धावत असतो. तेव्हा अर्जुन त्याला पकडतो. आता सावनी तिथून निघून जाते. तेव्हा अर्जुन त्याला खुर्चीवर बसवतो. तर इथे इंद्राला चक्कर आलेली असते. तिला सर्वजण आतमध्ये घेऊन जातात. तर अर्जुन हा सागरला पिण्यासाठी पाणी घेऊन यायला सांगतो. सागरला समजावतो, हे बघ, एक लॉयर म्हणून मी सांगतो, असं पद्धतीने तू सर्वांसमोर वागू नको, त्यामुळे सईच्या केससाठी तू अजून प्रॉब्लेम वाढवशील. तर सागर म्हणतो, ठीक आहे, पण या बाईला मी सोडणार नाही. तेव्हा लगेच सायली बोलते, सागर भाऊजी, तुमची इच्छा असेल तर मी एकदा मुक्ताबरोबर बोलू का? तेव्हा सागर म्हणतो, नाही नको, त्याचा काहीच फायदा नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे हर्षवर्धन आणि सावनी आनंदात असतात आणि सागरच्या पुन्हा एकदा मोडलेल्या लग्नाबद्दल ते ड्रिंक करत असतात, पार्टी एन्जॉय करत असतात. ते दोघेही खूपच आनंदून गेलेले असतात. मात्र इथे अर्जुन हा सागरला म्हणत असतो, प्लीज तू एकदा मुक्ताशी बोलून बघतो का, तुझं ऐकेल कदाचित. तेव्हा सागर म्हणतो, नाही, आता सगळं संपलंय अर्जुन, आता काही होऊ शकत नाही. तेवढ्यात मुक्ता पाठीमागून येते आणि म्हणते, मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आता मात्र सर्वजण खूपच आनंदून जातात आणि आता सावनीने एवढे प्रयत्न करूनही शेवटी मुक्ता आणि सागरचं लग्न होणार असतं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.